जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते श्री राजेंद्र निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा। महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते मान्य श्री राजेंद्र निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वच महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना व महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामीण भागामध्ये वाढदिवसानिमित्त 10वी व 12वी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करून सदरचा विद्यार्थ्यांना वही पेन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले। तसेच सकाळी 11 वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे केक कापून व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व 10वी 12वी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। तसेच दुपारी 1 वाजता लिंबू चौक येथील समाधान वृद्धाश्रम मधील वृद्धांना धान्य वाटप करण्यात आले। तसेच सायंकाळी 4 वाजता ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी यांनी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच सायंकाळी 6 वाजता शहापूर येथील महिला आघाडीच्या वतीने केक कापून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शहापूर मधील 10वी व 12वी मधील सर्व उद्योगातील कामगारांच्या मुलांनी चांगले गुण मिळवून पास झाल्याबद्दल सदरच्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनीचा सत्कार करून वही पेन व शाळेचे साहित्य वाटप करण्यात आले। तसेच संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन मनसेचे सहकारी सेनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तसेच महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा संघटक सद्दाम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे, तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख, उपाध्यक्ष शहानवाज चांद कोटी, शहर सचिव अल्ताफ नायकवडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाब, जिल्हा उपाध्यक्षा सलमा शेख, तालुका अध्यक्षा पूजा पवार, शहर अध्यक्षा सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते केक कापून पुष्पगुच्छ देऊन व विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला। शहापूर येथे महिला आघाडीच्या गाव अध्यक्षा सुमित्रा टोने यांच्या हस्ते केक कापून पुष्पगुच्छ देऊन 10वी 12वी मधील गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला। तसेच चंदूर शाहूनगर येथे चंदूर व गाव अध्यक्ष बाबू पुजारी व दस्तगीर मुजावर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा सत्कार करण्यात आला। तसेच तारदाळ येथे बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांना पुष्पगुच्छ देऊन महिला आघाडीच्या तारदाळ गाव अध्यक्षा हेमा कांबळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तसेच कोरोची येथे कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा केक कापून व पुष्पगुच्छ देऊन गाव अध्यक्ष पांडुरंग माने व महाराष्ट्र कामगार सेनेचे सेक्रेटरी राजेंद्र निकम यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तसेच बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष केपन्ना हलगेकर यांनी जुना चंदूर रोड दुर्गा माता मंदिर गुरुकुलनगर येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रमुख महाराष्ट्र कामगार सेनेचे उपाध्यक्ष अनिल अस्वले, राजेश मोरे, सुभाष इंगळे, राजू लिंबू चौक, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा डांगे राजलक्ष्मी गुरव, जयसिंगपूरच्या शहराध्यक्षा रेश्मा जयसिंगपूरचे कामगार नेते चंद्रकांत शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच फोनवरून व समक्ष भेटून सर्वच राजकीय पक्षाचे नेते, शासकीय अधिकारी, पत्रकार, कामगार उद्योजक, कामगार नेते, सर्वच पुरुष व महिला कामगार यांनी शुभेच्छा दिल्या। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। वाढदिवसाचे नियोजन करून चांगल्या पद्धतीने वाढदिवस या सर्व पद्धतीने केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो, त्यांचा आभारी आहे आणि असं त्यांचं कडपर्यंत सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद सगळ्यांचा माझ्या पाठिंबाला राहून जय जय महाराज। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।